याच्या आधी बैठक लावली होती, पण त्यावेळेला अजितदादांचं दुःखद निधन झालं, त्यामुळे ती बैठक पुढे ढकलली, ती आज झाली. निवडणुकीच्या दरम्यान जे आमचे उमेदवार होते, जिंकून आलेले होते, पदाधिकारी होते, त्यांचे काय अनुभव राहिले, काय आता याच्या पुढे करायला पाहिजे, कशा प्रकारे पक्ष, या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा माननीय राजसाहेबांनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची केली. याचं फलित काय निघालं? एक महत्त्वाचा आरोप दबक्या आवाजामध्ये येत होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मतं ही मनसेला ट्रान्सफर झाली नाही, ज्या पद्धतीनं मनसेची मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ट्रान्सफर झाली. या संदर्भामध्ये काही तक्रारी पुढे आल्या आहेत? बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली आणि ती पक्षांतर्गत चर्चा होती, ती इथे कॅमेरासमोर सांगणं योग्य ठरणार नाही. एक दुसरा मुद्दा समोर येतो की मनसेकडून भाजपला मुंबईत समर्थन देण्यात आलेलं आहे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी. काय त्यामध्ये तथ्य? अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही समर्थन देण्याचा कुठलाही विषय नाही. संदीपजी, what do you have to say about the today meeting? Today meeting was basically after the election. Everybody wanted to talk with Raj Sahib, wanted to share their experiences during election times, and they wanted to tell something, and in future also how the party will work and all these things. That discussion took place. Is there a decision taken on to change in strategy in the coming years as well? I think the strategy cannot be disclosed on the camera. संदीपजी, एक प्रश्न होता की तमिळ सेल्वन यांनी एक त्यांची धार्मिक रॅली निघाली होती, त्यामध्ये राज ठाकरेंनी मागे जे तमिळ नेत्याबद्दल मुळात असं आहे की तामिळ लोकांबद्दल बोललेलं नाहीत राजसाहेब. तो जो कोण एक भारतीय जनता पक्षाचा नेता आलेला, त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्याच्यावर बोललेले. ह्याच्यामध्ये उगीच ते मराठी विरुद्ध तामिळ करण्याचा जो प्रयत्न तामिळ सेल्वन करतायत, मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडून द्यावा, किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा. काही पक्षांतर्गत पदांचा बदल होतील, खंडीपालट होण्याची शक्यता आहे. निश्चितपणे याच्यामध्ये दर काही दिवसांनी पक्षामध्ये बदल होत असतात, त्याप्रमाणे बदल होतील आणि निवडणुकीच्या अनुभवाने, निवडणुकीमध्ये कोणी काम केलंय नाही केलंय, या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या बैठकीत झाली. There is no discussion regarding supporting anyone in the corporation. मला असं वाटतं अतिशय चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. गृह विभागाने याची दखल घेतली पाहिजे. या विषयावर सन्माननीय राजसाहेब याच्या आधी सुद्धा बोलले होते आणि का मुलं गायब होतात, याच्यापाठी कुठलं रॅकेट आहे का काय आहे, मला असं वाटतं याचं गांभीर्यपूर्वक विचार हा केला गेला पाहिजे. तमिळ सेल्वन इज रेजिंग द इश्यू ऑफ दिस तमिळ अँड टार्गेटिंग. See, whatever Raj Sahib had given statement in the Shivaji Park rally was regarding that particular person whose name was Annamalai. So it was nothing against the Tamil people. So Tamil Selvan is unnecessarily trying to create a dispute between Tamil and Marathi. That is not correct. You were again going to call him Rasna. यावेळी मनसे भाजपच्या महापौर पदासाठीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार अशी कुठलीही चर्चा आमची भाजप सोबत झालेली नाही, असं वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे. त्याबरोबरच आता मनसेच्या या बैठकीमध्ये पुढील चर्चा झाल्याचं यावेळी मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी बैठकीनंतर भाजपसोबत मनसे जाणार नाही असं स्पष्ट केल्याचीही माहिती यावेळी संदीप देशपांडेंनी दिली आहे. मी स्वतः सांगतोय ना नाही म्हणून, असंही संदीप देशपांडे म्हणाले. तर राज ठाकरेंचं हे ठाम वक्तव्य सध्या पाहायला मिळतंय. मनसेच्या मुंबईतील बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेत मनसे भाजप सोबत जाणार नाही, राज ठाकरेंनी या बैठकीनंतर स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मनसे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू असतानाच आता राज ठाकरेंनी हे ठाम वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महानगरपालिकेत मनसे भाजप सोबत जाणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे आणि या संदर्भातली माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतीच दिलेली आहे.
तर मुंबई महानगरपालिकेत मनसे भाजपासोबत जाणार नाही असं आता स्पष्ट होतंय. काही वेळापूर्वीच या सगळ्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेनं जर भाजपाला पाठिंबा दिला असता तर मात्र अनेक राजकीय समीकरणं मुंबईमधली पुन्हा एकदा काहीशी बदलताना पाहायला मिळाली असती. मात्र त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या बैठकीत हे स्पष्ट केलेलं आहे.